नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आता संध्याकाळी ना मुलांना नाश्ता बनवायचा होता, तर आता काय बनवावं विचार चालला होताच. तर म्हटलं तर चला, मुलांना घावणे आवडतात तर घावणे करू. पण घावणे बनवण्यासाठी भिडाचा तवा वापरावा लागतो आणि नॉनस्टिकच्या पण तयार होतात, पण त्या आणि भिडाच्या तव्यावर जास्तच गॅस जातो वाया. गॅसची तर बचत करायची म्हटल्यानंतर काहीतरी केलंच पाहिजे. तर म्हटलं बघूया काय योग्य आहे. तर मग मी दोन्ही तवे बघितले, पण हा बघा नॉनस्टिकचा एक माझ्याकडे तवा आहे आणि एक स्पेशल घावण्याचा पण आहे. पण तो खूप जाड आहे, त्याला गॅस तर खूप लागतो. म्हणून मग मी म्हटलं हा काही वापरायचा नाही, कारण गॅसची बचत व्हायला पाहिजे ना. गॅस भेटत नाही आहे, त्यामुळे तर म्हटलं याचाच वापर करूया आणि मस्तपैकी पटकन घेतले होते दोन्ही, पण म्हटलं नको आता हाच पर्याय आपण निवडावा. मग मस्तपैकी मी त्याला धुवून वगैरे घेतले आणि तांदळाचं पीठ वगैरे पाण्यात हे केलं. घावण्यांचं पीठच भेटतं इकडं. घावणे हे 2 प्रकारचे केले जातात. तांदूळ भिजूनही केले जातात आणि आमच्याकडे स्पेशली घावण्याचं पीठही भेटतं इथं. म्हणून मी पीठच यूज करते आणि टाकून घेतले आणि अगदी 7-8 मिनिटातच मस्तपैकी घावणे पटकन जाळी पडते नॉनस्टिकच्या तव्यावर. मग त्याचाच वापर करून मस्तपैकी सगळे मी घावणे बनवून घेतले पटपट आणि अशी मी गॅसची बचत करून घेतली आणि करायलाच पाहिजे, कारण गॅस भेटणं खूप अवघड आहे म्हणून.